नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 9 मार्च 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण रोज सकाळी जे घेत असतो, त्याच्याच लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज जे आपले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी, पेपरसाठी उपयुक्त ठरतील. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ऑलरेडी सांगून दिलेलं होतं, की जर T20चं वर्ल्ड कप जर भारताने जिंकलं, तर आपण आपल्या अनुभव स्टडीच्या ॲप्लिकेशनवरील कोणतेही कोर्स आहेत, त्या सर्व कोर्सवरती आपण 90% पर्यंत भरघोस सूट ठेवण्यात येणार होतो. आणि नक्कीच भारताने काल तुम्ही मॅच बघितली असेल, जिंकलेलं पण आहे. ओके. आणि न्यूझीलंड या देशाला हरवून भारताने सलग तिसऱ्यांदा सलग दुसऱ्यांदा आणि एकूणमध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा मॅच भारताने जिंकला आहे. ओके, लक्षात ठेवा. सलग भारताने दुसऱ्यांदा जिंकलेला आहे आणि एकूण टोटल जर म्हटलं तर तिसऱ्यांदा जिंकलेला आहे. 2007 मध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. 2024 मध्ये रोहित शर्मा आणि 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होते भारताचे आणि 2026 मध्ये आता सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 3 वेळेस जे काही T20 वर्ल्ड कप आहे ते जिंकलेलं आहे. या निमित्ताने आपण ऑफर ठेवली आहे. नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या आणि ऑफर तुम्ही 9 आणि 10 मार्च म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस तुम्ही ह्या ऑफरचा फायदा घेऊ शकता. कमेंट बॉक्समध्ये जी लिंक आहे, ॲप्लिकेशनची लिंक तुम्ही एकदा चेक करा. नक्कीच ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 10 वाजता, आज सकाळी 10 वाजता जो आपलं मॅरेथॉन आहे, चालू घडामोडी आणि जी-केचं मॅरेथॉन नक्कीच तुम्हाला आवडेल. 9 मार्च म्हणजे आज सकाळी 10 वाजता जवळपास 1000च्या वर प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आणि हे मॅरेथॉन याच यूट्यूब चॅनलवरती 10 वाजता लाईव्ह राहणार आहे. ओके. थोड्या वेळाने तुम्ही नक्कीच या लाईव्ह मॅरेथॉनचा देखील फायदा घ्या. तुम्ही घ्या. तुमच्या मित्रापर्यंत देखील लिंक याची पोहोचवू शकता आणि त्याचा येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी मग तो मुंबईसाठीचा स्पेशल तुमचा पेपर असू द्या किंवा अदर जिल्ह्याचा असू द्या किंवा चालक असू द्या, कोणत्याही एक्झामसाठी हा रिव्हिजनात्मक जो काही मॅरेथॉन आहे, तो तुम्हाला होऊन जाईल त्याचा फायदा. ओके. चला, अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारलं होतं, ज्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात. नुकतेच कर्नाटकला हरवून पहिल्यांदाच रणजी करंडक 2025-26चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? रणजी करंडक कोणी जिंकलं असेल? नुकतंच कर्नाटक हा उपविजेता झाला, परंतु जिंकलेला आहे पहिल्यांदाच जम्मू काश्मीर राज्यानं. पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर, लक्षात ठेवा. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. रोज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न घेत असतो. पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, नुकतेच जम्मू आणि काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने म्हणजे इंडियन आर्मीनं कोणते ऑपरेशन राबवलेलं आहे? हे जम्मू काश्मीरमध्ये राबवलेलं ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन त्रासी. ऑपरेशन त्रासी एक फर्स्ट म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ऑपरेशन त्रासी. आणि जो काही पहलगाम, ओके, जे काही पहलगाम जो हल्ला झाला होता, पहलगाम हल्ला झाला होता, त्यावेळेस पण भारताने एक ऑपरेशन राबवलं होतं, ज्याचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर आपण राबवलेलं होतं, तुम्हाला माहिती असेल, पाकिस्तानच्या विरोधात. आता दहशतवादांचा खात्मा करण्यासाठीच हे ऑपरेशन आहे, ऑपरेशन त्रासी 1, लक्षात ठेवा. आणि ऑपरेशन बाम्बी बकेट जो आहे, तो आपण उत्तराखंड राज्यामध्ये राबवलेलं होतं, जंगलामधील आग विझवण्यासाठी. ऑपरेशन बाम्बी बकेट, लक्षात ठेवा. हे आहे ऑपरेशन त्रासी फर्स्ट. चला, पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात अट्टुकल पोंगल जो उत्सव आहे, तो अट्टुकल पोंगल उत्सव 2026 साजरा करण्यात आलेला आहे? नुकतंच त्या राज्यामध्ये पार पडलं. त्या राज्यामधील प्रसिद्ध हे उत्सव आहे, अट्टुकल पोंगल म्हणतो आपण, तर लक्षात ठेवा. आणि अट्टुकल पोंगल जो उत्सव आहे, तो नुकताच साजरा करण्यात आला केरळ राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 केरळ राज्य, ज्याची राजधानी तर तिरुवनंतपुरम IMP आहे. पिनराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत. आणि जो अट्टुकल पोंगल आहे, जो अट्टुकल भगवती जो मंदिर आहे, अट्टुकल भगवती मंदिर या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. अट्टुकल भगवती या देवीला समर्पित हा उत्सव आहे. आणि नुसतं जर तुम्हाला पोंगल विचारलं किंवा पुथांडू विचारलं, पोंगल, पुथांडू हे दोन्ही पण जे उत्सव आहेत ते तमिळनाडू राज्यामध्ये साजरे केले जातात, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त केरळ राज्यामध्ये विशू जो आहे सण, विशू हा काय, हा आपला केरळमधील नवीन वर्षाचं नाव आहे, विशू आहे, लक्षात ठेवा. कथकली, मोहिनीअट्टम हे 2 नृत्य प्रकार केरळमध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र बथुकम्मा जो फेस्टिवल आहे, बथुकम्मा उत्सव जो तेलंगणामध्ये साजरा केला जातो, लक्षात ठेवा. बथुकम्मा आहे. अजून एक फेमस आहे बोनालू नावाचं. कुठलं? बोनालू हा जो उत्सव आहे तो तेलंगणा राज्यामधील फेमस आहे,
लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा. तिसरा प्रश्न. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या जनगणना 2027च्या शुभंकराचे नाव काय? सगळ्यांना माहिती आहे 2011च्या नंतर जी डायरेक्ट 2021ला जनगणना होणार होती, परंतु 21ला कोरोनामुळे झालेली नाही. नंतर आता 2026 आणि 2027मध्ये ही जी काही जनगणना आहे ती जनगणना स्टार्ट होणार आहे. जनगणना 2026चं म्हणजे हे जे काही जनगणना आहे हे 2 फेजमध्ये सुरू होईल. म्हणजे 2 आवृत्तीमध्ये. एक फर्स्ट फेज राहील 1 एप्रिलला, 1 एप्रिल 2026ला. जो काही सेकंड फेज राहणार आहे तो 1 मार्चला, 1 मार्च 2027ला. लक्षात ठेवा 2 टप्प्यामध्ये हे जनगणना होईल. आणि याचा जो काही शुभंकर आहे तो शुभंकर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. ओके. लिंग समानतेसाठीचा प्रगती आणि विकास पर्याय क्रमांक 3. प्रगती काय? ही लेडीज आहे. ओके. प्रगती फिमेल आहे आणि विकास हा काय मेल आहे. लक्षात ठेवा. की या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. ही आहे विकास आणि आहे प्रगती आणि एक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. ओके. आणि एकूणमध्ये 2011च्या नंतर जी जनगणना आहे आता सध्याची होणारी ही एकूणामध्ये टोटल ओके एकूणामध्ये ही 16वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना आहे. ओके. 8वी आणि 16वी हे जनगणना लक्षात ठेवा IMP आहे. ओके. जनगणना सर्वांना माहिती असतं सर्वात पहिल्यांदा लॉर्ड मेयोच्या कार्यकाळामध्ये जनगणना झाली होती 1872मध्ये. दशवार्षिक जनगणना सुरुवात झाली होती 1881 पासून लॉर्ड रिपन याच्या कार्यकाळामध्ये. आणि जनगणना जी आहे ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत होतं जर विचारलं तर ते आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत. लक्षात ठेवा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न चौथा. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले अबोव अँड बियॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे महत्त्वाचं पुस्तक आहे मार्केटमध्ये. अबोव अँड बियॉन्ड या पुस्तकाचे लेखक आहेत शिवकुमार मोहंका. पर्याय क्रमांक 4 शिवकुमार मोहंका. लक्षात ठेवा अबोव अँड बियॉन्ड. काही चर्चेमधील जे पुस्तक आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात जेणेकरून आपलं रिव्हिजन होऊन जाईल. इन प्रेज ऑफ कोएलेशन पॉलिटिक्स हे पुस्तक आहे मनोज कुमार यांचं. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक आहे अनुपम खेर यांचं. डेमोक्रेसी हार्टलँड हे पुस्तक आहे SY कुरेशी यांचं. डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवायडेड इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत रवी के मिश्रा. हार्ट लॅम्प हे पुस्तक आहे बानू मुस्तक यांचं ज्यांना बुकर पुरस्कार भेटलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन हे पुस्तक आहे विजय गोयल यांचं. द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम श्री नारायण गुरु हे पुस्तक आहे शशी थरूर यांचं. रिक्लेमिंग इनक्रेडिबल हे पुस्तक आहे नवीन कुंडू यांचं. आणि मॅडम प्रेसिडेंट हे पुस्तक आहे संदीप साहू यांचं. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा 5वा प्रश्न. केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग जे आहे याचं स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंगचे स्टेशन आहे सोनीपत या ठिकाणी. सोनीपत येतं हरियाणामध्ये. पर्याय क्रमांक 1 राईट आन्सर आहे याचं. सोनीपत हरियाणा. लक्षात ठेवा. आणि जे इलेक्ट्रिक बॅटरीचा जो काही ट्रक आहे या ट्रकचा पहिला जो काही ताफा याला लॉन्च केलं होतं कोणत्या ठिकाणी तर ते आहे JNPT या ठिकाणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. लक्षात ठेवा याचं स्वॅपिंगचं चार्जिंग स्टेशन आहे ना याचं उद्घाटन झालं आहे पहिलं सोनीपतला. मात्र भारतातील पहिले इलेक्ट्रिक बॅटरी ट्रक जो आहे तर तो लॉन्च करण्यात आला आहे JNPT न्हावा शेवा त्याला म्हणतो आपण न्हावा शेवा या ठिकाणी हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. सोनीपत हरियाणा. लक्षात ठेवा IMP आहे. चला आणि काही चर्चेमधील जे पहिल्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. केंद्रीय मंत्री आहेत प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी पहिल्या ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषदेचे उद्घाटन करण्यात आलं? नवी दिल्ली या ठिकाणी. भ्रष्टाचार संपविण्यासाठी AI मंत्री आहेत डायलाला नियुक्ती करणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर तो अल्बानिया. कोणत्या ठिकाणी IIM अहमदाबादचे पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आलं? दुबई या ठिकाणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या बांबू आधारित इथेनॉल प्लांटचे उद्घाटन करण्यात आलं कोणत्या राज्यामध्ये तर तो राज्य आहे आसाम. महिला पर्यटकांसाठी अनुकूल आणि लिंग समावेशक पर्यटन धोरण राबविणारे पहिले राज्य बनलेलं आहे केरळ. आणि भारताच्या बाहेर पहिले अटल इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे अबुधाबी या ठिकाणी जी UAE या देशाची राजधानी आहे. चला पुढचा प्रश्न. नुकतेच अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणत्या पुरस्काराची घोषणा केली आहे? ओके. नवीन पुरस्कार सुरू झालं महाराष्ट्रामध्ये
आणि जे श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे, म्हणजे ज्यांचं नाव या पुरस्कारात देण्यात आलं, तर हे आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सर्वांना माहिती असेल, बारामती जे आहे या ठिकाणी त्यांचं हेलिकॉप्टर जो आहे, प्लेन जो आहे, प्लेन जो आहे, विमान याच्या दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं, सगळ्यांना माहिती होतं. आता नवीन पुरस्कार सुरू केला महाराष्ट्र सरकारनं, त्यांना श्रद्धांजली म्हणून त्या पुरस्काराचं नाव आहे गतिमान नागरी सेवा पुरस्कार पर्याय क्रमांक 2. गतिमान नागरी सेवा पुरस्कार. लक्षात ठेवा. डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की हे पुरस्काराचं नाव काय आहे. गतिमान नागरी सेवा पुरस्कार. पुढचा 7वा प्रश्न. आणि सध्या जे काय सुनेत्रा पवार आहेत त्यांच्या पत्नी हे उपमुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा. नुकतेच साजरा करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन जो आहे, या जागतिक महिला दिनाचा विषय काय, थीम काय आहे. ओके, बघा सगळ्यांना माहिती आहे जागतिक महिला दिवस हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. ओके, 8 मार्चला. आणि ओके, जागतिक महिला दिन. अच्छा, राष्ट्रीय महिला दिवस कधी असतो? राष्ट्रीय महिला दिन हा दिवस आपण कधी साजरा केला जातो भारतामध्ये? तर तो आहे 13 तारखेला, 13 फेब्रुवारीला सरोजिनी नायडू यांची जयंती असते. मात्र जागतिक महिला दिवसाचा जो काही थीम आहे, विषय आहे, तो कुठला असेल तर ते काय, गिव्ह टू गेन. पर्याय क्रमांक 4. गिव्ह टू गेन. लक्षात ठेवा, हा तो विषय आहे. इंटरनॅशनल वुमन्स डे. आणि जे काही मार्च महिन्यातील दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात, जेणेकरून रिव्हिजन होऊन जाईल आपलं. 1 मार्चला असतं शून्य भेदभाव दिन, जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला आहे समता दिन. जागतिक किडनी दिवस मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार, जो या वर्षी आलेला आहे 12 मार्चला. 13 मार्चला असतो राष्ट्रकुल दिवस किंवा जागतिक मूत्रपिंड दिवस. 14 मार्चला आहे जागतिक पाय दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस आणि आनंदी दिवस. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस, जागतिक कविता दिन आणि जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस. 22 मार्च जल दिवस आहे. 23 मार्च हवामान दिवस आणि शहीद दिवस असतो. 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिवस. 27 मार्च जागतिक रंगमंच दिन. जागतिक रंगमंच दिवस. लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचे घोषित केलेलं आहे? ओके, खूप राज्यांनी पण सुरू केलं आहे आता. अगोदर पण म्हटले होतं आंध्र प्रदेश यांनी 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालेल म्हणून. पण आता आंध्र प्रदेशनं लाव केलं की 13 वर्षाखालील लोकांना किंवा मुलांना बंदी घालेल. ओके, आता आहे कर्नाटक राज्य. पर्याय क्रमांक 1. कर्नाटक राज्याने हे त्या 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचे घोषित केलं आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया जो देश होता, ऑस्ट्रेलिया हा देश हा जगातील पहिला देश होता ज्यांनी असं 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरायला बंदी घातली होती. ऑस्ट्रेलिया जगातील पहिला देश, लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रान्स आहे, स्पेन आहे, या देशाने पण बंदी घातलेली आहे. सोशल मीडिया म्हणजे जे काही आपलं फेसबुक आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, हे जे काही ट्विटर आहे, हे सगळं वापरण्यावर बंदी. लक्षात ठेवा. हे आता सिद्धरामय्या जे काही कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा 9वा प्रश्न. नुकतेच रॉयल जिओग्राफिकल सोसायटी एस्मंड बी मार्टिन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहेत? ओके, हा जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार सर्वप्रथम 2023 मध्ये देण्यात आला होता आणि लंडन कडून हा पुरस्कार देण्यात येत असतो. लक्षात ठेवा, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठीचा किंवा जैव संवर्धनासाठीचा हा पुरस्कार देण्यात येत असतो. आणि हा पुरस्कार देण्यात आले नुकतंच कृती कारंथ यांना. पर्याय क्रमांक 3. कृती कारंथ. ओके, हे कर्नाटकमधील बेंगळुरू या ठिकाणी शास्त्रज्ञ आहेत. कृती कारंथ हे बेंगळुरू या ठिकाणी शास्त्रज्ञ. लक्षात ठेवा, CEO आहेत सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज या संस्थेचे. ओके, लक्षात. आणि जिनाली मोदी जे आहेत, जिनाली मोदी यांना पुरस्कार भेटलं होतं यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. यंग चॅम्पियन जिनाली मोदी होते. सफिना हुसैन यांना देखील यांची संस्था आहे एज्युकेट गर्ल्स नावाची, ज्याला 2025 मध्ये गेल्या वर्षी रमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आलेलं होतं. सफिना हुसैन आणि यांना नुकतंच टाइम वुमन्स ऑफ द इयर म्हणून देखील घोषित केलेलं आहे. सफिना हुसैन, लक्षात ठेवा. आणि काही जे काही चर्चेमधील जे पुरस्कार आहेत त्यांच्यावरती उजळतं एक नजर टाकत आपण. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 देण्यात आले होते 3 व्यक्तींना. उस्ताद एग्वर अवॉर्ड डॉक्टर शब्बीर हसन आणि अब्बू सुफियान खारखारोव यांना.
फिफा सर्वोत्कृष्ट फुटबॉल पुरस्कार पुरुष 2025 पुरुष कोण असतील तर उस्मान डेम्बेले. आणि येताना बहुमती हे येतं महिलांमध्ये. येताना बहुमती नुकतेच जे आहेत ना फिफा सर्वोत्कृष्ट फुटबॉल महिलांमध्ये. बिग बॉस सीझन 19 2025 विजेता आहे गौरव खन्ना. द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपियाने सन्मानित करण्यात आले नरेंद्र मोदी यांना. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले सुधाकर इनामदार यांना. इंदिरा गांधी निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे मिशेल बॅचेलेट यांना. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 मराठी भाषा यासाठी जाहीर झालेला आहे सुरेश सावंत यांना. आणि UNEP चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार येतो सुप्रिया साहू. सुप्रिया साहू 2025 लक्षात ठेवा. पुढचा अंतिम प्रश्न 10वा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दुसरे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2026 पार पडलेलं आहे. हे दुसरे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन आहे 2026 पार पडले कुठं तर बालगंधर्व रंगमंदिर बालगंधर्व या ठिकाणी. आणि बालगंधर्व येतं पुण्यामध्ये पर्याय क्रमांक 3 पुण्यामध्ये. लक्षात ठेवा हे दुसरे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन आहे. ओके. आणि पुण्यामध्ये ना 100वे अखिल भारतीय मराठी जे साहित्य संमेलन आहे साहित्य संमेलन हे देखील होणार आहे 2027 मध्ये पुढच्या वर्षी. ओके. 100 होणार आहे लक्षात ठेवा. कारण 1878 मध्ये सर्वात पहिलं जो होतं तो पुण्यामध्येच साजरा करण्यात आला होता लक्षात ठेवा. आणि 2026 मध्ये 99 कुठं पार पडले सातारामध्ये. 99 सातारामध्ये पार पडलं होतं. ओके लक्षात ठेवा. 97 पार पडलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. तारा भावळकर अध्यक्ष होते. आणि साताराचे अध्यक्ष कोण असतील हे कमेंट करून सांगायचं आहे. सातारा या ठिकाणी 2026 मध्ये पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत लक्षात ठेवा. चला हे होते अत्यंत महत्त्वाचे दमदार महत्त्वाचे प्रश्न. रिव्हिजन तुमचं छान झालं असेल आणि नवीन प्रश्न पण तुम्हाला सापडले असतील. आणि जे काही T20 वर्ल्ड कप जबरदस्त एकदा ओके जय हिंद किंवा T20 जो काही आपलं क्रिकेटचं टीम आहे भारताचं ह्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. कारण तिसऱ्यांदा ओके T20चं जो काही वर्ल्ड कप होतं तिसऱ्यांदा भारताने जिंकलेला आहे. आणि सलग मात्र दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. सलग दुसऱ्यांदा कधी जिंकले बघा 2024 मध्ये आणि 2026 मध्ये सलग जिंकलं. आणि 2007 मध्ये पहिलाच T20 वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलेलं होतो. 2024चं कॅप्टन होते टीमचे रोहित शर्मा. आणि 2026च्या टीमचे कॅप्टन येतं सूर्यकुमार यादव. याच्या निमित्ताने आपण 90% ऑफ ठेवलेलं आहे आपल्या सर्वच्या सर्व कोर्सवरती. हे आपलं अनुभव स्टडीचं ॲप आहे. ॲप गुगल प्ले स्टोअरवरती जावा, सर्च करा, हे नाव सर्च करा, डायरेक्ट तुम्हाला भेटून जाईल. हा लोगो भेटेल या ठिकाणी तुम्ही की हा लोगो असेल तर तिथे क्लिक करा. आणि ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला कुपन कोड भेटेल एक इंडिया विन नावाचं. ही कुपन कोडवरती क्लिक करा किंवा ऑटोमॅटिक पण रिडायरेक्ट होऊन तुम्हाला कुपन कोड तिथं म्हणजे हे लागू होऊन ऑटोमॅटिक पैसे कमी येईल खाला बघून घ्या. आणि 9 आणि 10 तारीख म्हणजे आज आणि उद्या तुम्ही ह्या ऑफरचा फायदा घेऊ शकता. आणि तुमच्या जास्तीत मित्रापर्यंत देखील हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा किंवा हे बॅनर शेअर करा. स्पेशल GKची बॅच आहे आपली त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. 510 रुपयाची बॅच आहे साधारणतः. तो तुम्हाला खूप म्हणजे खूपच कमीमध्ये 50 ते 60 रुपयामध्ये तुम्हाला अख्खं GKची बॅच भेटते. एकदा चेक करा. ओके. आणि जो आता थोड्या वेळाने आपण काय करणार आहोत 9 मार्चला जो काय आपलं मॅरेथॉन आहे सकाळी 10 वाजताचं लाईव्ह मॅरेथॉन घेणार आहोत आपण. 1000+ प्रश्नांचा समावेश या लेक्चरमध्ये राहील. लक्षात ठेवा हे लेक्चर तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. GKचा असू द्या किंवा करंट अफेअर्स असू द्या सगळे प्रश्न मी बऱ्यापैकी कव्हर करणार आहे. एक 15 तारखेला ज्यांचं पेपर आहे ना 15 मार्चला तर त्यांच्यासाठीचं हे पर्वणीच राहणार आहे. शक्यतो दोनदा तुम्ही हे मॅरेथॉन बघा. आणि जे मुंबईचे पेपर होणार आहेत भविष्यामध्ये त्यांनी तर अवश्य हे लेक्चर बघायचंच आहे. 2दा बघा 3दा बघा मुंबईपर्यंत बघा. आणि अजून एक तुम्हाला मुंबईसाठीचं मी स्पेशल मॅरेथॉन परत एकदा लावेन. ओके. चला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बघूयात कालच्या प्रश्नावरती एक नजरचे रिव्हिजन म्हणून आपण रोज घेत असतो. नुकतेच 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे जिष्णुदेव वर्मा. नुकतेच केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी प्रकाशित केलेले महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर धीरज काकडिया. नुकतेच T20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात 33 बॉलमध्ये सर्वात जलद शतक करणारे खेळाडू कोण बनले असतील त्यांचं नाव आहे फिन ॲलन. T20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात 33 बॉलमध्ये सेम डबल प्रश्न झाला हा. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि
अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन साजरा करण्यात आला 5 मार्च रोजी. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील एका रासायनिक युनिटमध्ये अलीकडेच धोकादायक ॲलियम जो गॅस आहे त्याचं गळती झाली होती, तर तो आहे पालघर. टाइम वुमन ऑफ द इयर 2026 आहे तर सफिना हुसेन. नुकतेच कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO द्वारे सत्यापित केलेला अमेरिका खंडातील पहिला देश कोणता असेल तर तो आहे चिली. क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता देणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणतं असेल तर ते आहे मद्रास उच्च न्यायालय. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या AI इम्पॅक्ट परिषद 2026चे घोषवाक्य काय असेल तर ते सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच भारतीय भूसेनेद्वारे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वज्रघात युद्धाभ्यास 2026 साजरा करण्यात आलेला आहे? वज्रघात युद्धाभ्यास 2026 ऑप्शन तुमच्या समोरच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या बघू. आणि जे आपलं राजगुरू, नादवर्दीचा आणि स्वप्नपूर तिन्ही पुस्तकं अवेलेबल झालेले आहेत मार्केटमध्ये. तुम्ही घेऊ शकता. डेमो पाहण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा किंवा डायरेक्ट तुम्ही ह्या नंबरवरती पैसे पाठवून पण तुम्ही घरपोच पुस्तक मागवून घेऊ शकता. तुम्हाला पुस्तक 4 ते 5 दिवसामध्ये घरपोच भेटून जाईल सगळीकडे, टोटल ऑल इंडियामध्ये. एका दुसरा दिवस लागू शकतो पण ठीक आहे. ओके, चला. आणि हे सगळे जे पुस्तक आहेत, या पुस्तकांवरती पण आपण ऑफर ठेवलेली आहे. तुम्ही मॅरेथॉनमध्ये या, तुम्हाला मी याची ऑफर तुम्हाला सांगेन. चला, इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.